गुड मॉर्निंग फ्रेंड्स. मी आज अशा शेतकऱ्यांची आम्ही मुलाखत घेतली. तुम्हाला आश्चर्याचा धक्का वाटेल की या ठिकाणी जे 20 वर्षाची डाळिंबाची बाग आहे, या साहेबांनी ज्याला आज या झाडाचं जर वय बघितलं तर 20 वर्ष आहे, पण हा झाड जाणवत नाही असं दिसताना की 10 वर्षाचं झाड आहे. यांनी कोणत्या पद्धतीनं त्याला सांभाळ केलं, वाचवलं, एवढं जगवलं आणि किती माल घेतात. आता सध्या जे फळ लागलेलं आहे झाडांना, तर ते किती महिन्याचं आहे आपण साहेबाकडून माहिती घेणारे मित्र या ठिकाणी. सर नमस्कार. नमस्कार. सर, ही जी डाळिंबाची बाग आहे तुमचं म्हणणं आहे 20 वर्ष जुनी आहे. हो. तर या ठिकाणी सर काय कमाल चमत्कार केला तुम्ही, काय जुगाड केलं याच्यामध्ये की एवढं वर्ष वय वाढलं? कारण सहसा एवढं 20 वर्ष आणि आज जे झाडं 20 वर्षाची दिसतात पण वय असं वाटतं त्यांचं 10 वर्षाचं आहे. म्हणजे काय चमत्कार घडवला तुम्ही याच्यामध्ये? हा जो कपडा दिसतो हा काय चमत्कार आहे तुमच्याकडं? हा कापडा सर येण्याच्यापासून काय होऊ हा. राहिलं की झाडाचं वरून जे साव- टेम्परेचर किती आहे आता सध्या, हा, तर 40च्या पुढे. आपल्याला किती टेम्परेचर वाटू राहिलं याच्यात. हो, या खरंच आहे. कमी आहे आता, खूप कमी हा? जाणवतं सावलीमध्ये, खूप कमी जाणवतं. आपण कसं जाणवतात की आता सावलीत उभं आहे. हो, म्हणजे आपण काय करतो, काही पेपर लावल्यापेक्षा किंवा हे केल्यापेक्षा डायरेक्ट वरूनच झाडाचं संरक्षण केलं तर त्याची पानाची जी कॅनोपी कलोटी आहे, बरोबर आहे. हिरवापणा कमी होत क्वालिटी नाही. कशी आहे कपड्यामुळे. हो, नक्कीच नक्कीच वरून जे नक्कीच. क्रॉप कव्हर टाकला आपण Yes, त्या yes, yes. कपड्यामुळे एक क्वालिटी आहे. हां आणि झाडाचं जे वय म्हणतो आपण, हां हां. तर याचं एकमेव कारण काय आहे की याला सगळा सेंद्रिय स्लरे, क्या? गोमूत्र, अच्छा 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 ह्या जे अच्छा. स्लरे आहे आपले, हा, येस 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 तर येस. ह्या स्लऱ्यापासून आतापर्यंत झाडाची जी कॅनोपी, त्याला आयुष्य केमिकलचा अतिरेक, केमिकलचा वापरच नाही. नाहीये म्हणजे त्यामुळे झाडाचं आयुष्यमान वाढवलं तुम्ही. हा, यस, हा. आता म्हणजे अंदर की गांडूळ बात. खत, हो, खालून आपलं पालापाचोळ्याचं पाला खत, पाचोळा, बरोबर आहे. यस, ह्या गोष्टी, म्हणजे रासायनिकची मात्रा नाहीच आहे. लिंबोळी वेचून हो. त्याचं आपण खत, डायरेक्ट खालून लिमिटेड साठी त्याचा वापर. त्याचा वापर, बरोबर आहे. केमिकल आणायचं ते एक सांगायचं की हा. यांना लिमिटेड जातो, त्यांना जातो, ते कशानं जात नाही जात नाही जात नाही जात नाही, अगदी बरोबर आहे. पण आपल्याला काय झालेलं आहे की ते श्रम करण्याची हे नाही ना. हो, मार्केट रेडीमेडची सवय झाली. सोडून दिलं. आता याला आम्ही हाताने स्लेरे टाकतो. बापरे, पहा बरं. आज याच्यात तुम्हाला जे अंतर दिसू राहिलं, हो. 10-14चं अंतर, याच्यात मिनी ट्रॅक्टर चालेल का? चालेल, नाही चालतच नाही, जागाच ठेवली नाही, खरंच ना. त्याच्यामध्ये पूर्ण गॅपच नाही. हो, नाहीये नाही. झाडाचा घेर पण सांगतो तुम्हाला किती, आणि जे गेलेले आपण ते वाचवलेले पण ते कसे. पण मी तो बघितलं आता, बरोबर आहे. येस येस जे येस. नवीन झाड, जे गेलेलं जुनं झाड आहे ते आपण तिथं नवीन तयार करून त्यावर माल पण लागलेला आहे. माल पण लागला, बरोबर आहे. येस येस. ह्या अशा काही गोष्टी तर सर, आता जे हा जो फळ आहे या ठिकाणी लागलेल्या या झाडांना, हा जो फळ दिसतोय, तर हा किती महिन्याचा आहे बरं? हा 4 महिन्याचा आहे सर. हा 4 महिन्याचं फळ आहे बरं. आणखीन किती महिने मॅच्युरिटीसाठी पूर्ण परिपक्व? 2 महिने लागतील. आणखीन 2 महिने लागणार आहे. हा. म्हणजे झाडं जे एवढे लटकले तर खूप लटकून जाणार आहे. बघा किती मस्त क्वालिटी आहे. इथं तेल्या रोग वगैरे कुठं काहीच दिसत नाही. आणि तेल्या रोगसाठी तुम्ही सगळं म्हणजे अगोदर तयारी म्हणजे रोग पण नाही तुमच्याकडे? नाही, त्याला रोग पण आहे ना आमच्याकडे. हा. त्याला रोग पण भरपूर आहे, पण तुम्ही झाडाची मला तर या पॉवर जर वाढवली, हा, येस, रोग प्रतिकार शक्ती रोगप्रतिकार जर शक्ती जर जादा असली, आता करोनामध्ये कसं आहे, ज्याच्यात रोग प्रतिकार शक्ती जादा होती तो टिकून राहिला, बाकी आउट झाले. बाकी काही विषय नाही त्याच्यात. सांगायचं तात्पर्य बरोबर आलं लक्षात ना. खरंच आहे ना. अशी बाग किती एकर आहे तुमची मग? 1.5 एकर आहे. 1.5 एकर. हे जे 20 वर्ष बागेचं वय आहे ते 1.5 एकर आहे. 1.5 एकर. बाकी बाजूच बघितलं आपण 2 वर्षाचे ते पण आहे. बघितले ना. ओ माय गॉड, खरंच आता सर. याच्यात मग तुम्ही ग्रीनपणा पाहा ना. ग्रीनपणा खूप आहे ना झाडामध्ये, तेवढं. टेम्परेचर किती आहे, किती ग्रीनपणा पाहिजे. हो ना. फळामध्ये ते आता आजच्या तारखेला हा जो फळ आहे ना, एका बाजूनं उन्हामुळे असा जळून जातो. पण इथं काहीच नाही ना सर. काय याला काहीच नाही. एकदम कलर क्वालिटी. बरं, झाडाचे पानं पण हिरवेगार, फळ पण हिरवागार, ते म्हणजे काहीच नाही, केवळ हा कपड्यामुळं. सर, याचं काय? तुम्ही आपण ज्या वेळेस उन्हात निघतो त्यावेळेस पहिलं काय करतो, रुमाल बांधतो. बांधतो. बरोबर आहे, खरंच आहे ना. मग त्याच्यावर जर तुम्ही असा कापडा टाकला तर ते त्याला रुमालच झाला ना ते. पूर्ण आता 1.5 एकरला कव्हर केलेलं आहे तुम्ही पूर्ण. 1.5 हा एकर. कपडा, येस, हा जो कपडा दिसतो या ठिकाणी, सर नाव काय आहे कपड्याचं? याचं क्रॉप कव्हर म्हणते याला, शालीमारचा कापड आहे. शालीमारचं कापड, क्रॉप कव्हर, म्हणजे पिकाचं संरक्षण करण्यासाठी, पिकाचं कव्हर संरक्षण. करण्यासाठी. ओ माय गॉड. येस सर, ओके, धन्यवाद सर धन्यवाद. माहिती दिल्याबद्दल.